आज सकाळपासून ना एकच घरात घाई होती, कारण आजचा प्लॅन स्पेशल होता. कारण आम्ही जाणार होतो, सांगते पुढे कुठे जाणार होतं. सकाळी सगळं रियान्सला तयारी करण्याचं कॉन्टॅक्ट तर रियान्सच्या बाबांना दिलं होतं. मी सगळं जेवण वगैरे आवरून घेतलं. सकाळपासून सतत घड्याळाकडे पाहणं चालू होतं, तर आम्हाला दुपारी जायचं होतं. सकाळपासून घाई होती. मग काय आम्ही निघालो सगळे, मामा, रियान्सचे बाबा सगळे आम्ही निघालो होतो. ट्रेनने जाणार होतो, कारण आम्ही आज जाणार होतो मॅच बघायला. आणि ती पहिल्यांदा स्टेडियममध्ये जाणार होतो, तर खूप एक्साइटमेंट होती, कारण पहिल्यांदा स्टेडियममध्ये मॅच बघणार होतो फायनली. कारण आम्ही तर टी व्हीवर नेहमीच बघत असतो. मग काय पकडली रिक्षा आणि आम्ही पोचलो स्टेडियममध्ये. इथे बघितलं ना, वातावरण खूप छान होतं स्टेडियमच्या बाहेरच्या. नंतर मग काय भली मोठी लाईन लागली होती, तिथे चेकिंग केली. आता वाटलं यांची स्नॅक वगैरे बॅगमध्ये होते ते सगळं बाहेर काढून ठेवतात की काय, पण तसं काही झालं नाही. नंतर मग आम्ही आत गेलो आणि ना चेहऱ्यावर एकच स्माईल होता, कारण पहिल्यांदा का असं स्टेडियममध्ये बसून आहे ना मॅच बघणार होतो. आणि पहिल्यांदाच असा लाईव्ह आणि आवाज आणि प्रत्येक बॉलवर स्टील आणि स्टेडियममधले आवाज आणि गर्दी खूप भारी वाटत होतं. मग काय आम्ही मस्त असं इथे बसून एन्जॉय करत होतो. रियांश पण खूप खुश होता, कारण त्याचे बाबा मामा वगैरे होते. आणि असा अनुभव येणं खूप छान आहे. आणि पहिल्यांदाच काहीतरी अशी लाईव्ह मॅच बघितली होती मी लाईव्हमधली. आणि रियांशनी पण बघितली होती, आणि रियांशनी खूप लवकर बघितली होती, कारण मी अजून बघितलं तर रियांशने आहे ना 2 वर्षातच ही मॅच अशी बघितली होती. आणि न कळता ही रियांश इथे टाळ्या वाजवत्या, कारण सगळे वाजवते म्हणून. मग काय झालं, रियांशला आला कंटाळा थोड्या वेळाने. मग काय, घरी चल घरी चल चालू झालं. मग परत रिटर्न आलो. घरी आल्यावर असं मग स्वयंपाक वगैरे केला संध्याकाळी, कारण दुपारी थोडाफार स्वयंपाक केला होता. थोडासा बाकी होता तो करून घेतला. आणि मग रियांच्या बाबांबरोबर रियांचं पण इथे छान असं खेळणं चालू होतं. आजचा दिवस खूप छान आणि आठवणीत राहणारा होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.